नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचे अनसॉल्व प्रॉब्लेम समजून घेणार आहे, थेअरी पार्ट समजून घेणार आहे आणि आत्तापर्यंत आपण पहिला टॉपिक संपवलेला आहे. म्हणजे पहिला टॉपिक आपण पूर्णपणे शिकलेलो आहोत. या टॉपिकचे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर आपण आता दुसरा टॉपिक अभ्यासायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये दुसरा टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जरासा अवघड वाटणारा टॉपिक, पण जो विद्यार्थी आपले सगळे व्हिडिओ बघेल, सगळा लेक्चर सिरीजचा अभ्यास करेल, त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला हा टॉपिक नक्कीच सोपा जाणार आहे. आणि पेपरमध्ये जे 12 मार्काचं या टॉपिकवर एक एक्झाम्पल विचारलं जाणार आहे तुमचं क्वेश्चन नंबर 6 मध्ये, ते सर्वांना भेटणार आहेत 12 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला काही तुम्हाला एक 2-3 गोष्टी आवश्यक वाटतात की ज्या तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे अकाउंट या विषयाचा अभ्यास करत असताना आपण बेसिक पासून अभ्यास केला पाहिजे आणि माझी शिकवण्याची मेथडच बेसिक पासून असते. मी काय करतो की सुरुवातीला सर्व बेसिक समजून सांगतो, थेरॉटिकल पार्ट सगळा व्यवस्थित क्लिअर करून घेतो आणि नंतरच मी एक्झाम्पल शिकवायला सुरुवात करतो. आणि हा एक सिक्वेन्सली व्हिडिओ बनवण्याचा एक प्रोसिजर आहे माझी. त्याच्यामुळं तुम्हाला जर पूर्ण टॉपिक समजून घ्यायचं जर झालं तर तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ टू लास्ट व्हिडिओ असे सगळे व्हिडिओ बघावे लागतील. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे तुमच्या बेसिक कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून, या टॉपिकच्या दृष्टिकोनातून. हा टॉपिक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे की त्यांच्या या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत किंवा 11वी मध्ये त्यांनी जर्नल समजून घेतलेले नाहीत, लेजर समजून घेतलेले नाहीत, अकाउंटिंगचे रूल्स त्यांना माहीत नाहीत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय माहीत नाही, करंट इयर, लास्ट इयर, अकाउंटिंग इयर या गोष्टी त्यांना माहिती नाहीत. त्याच्यामुळं हा अकाउंट हा विषय अवघड वाटतो. आणि एकदा तुमच्या कॉन्शियस माइंडने तुम्हाला सांगितलं की हा विषय अवघड आहे, त्यावेळेस तुम्ही ह्या विषयाचा अभ्यास करणं सोडून देता आणि पर्यायाने तुम्हाला कमी मार्क भेटतात. त्यामुळं तुम्हाला तुमच्या मेंदूला असा मेसेजेस देऊ नका की हा विषय काय आहे, अवघड आहे. आणि हा मेसेज जर द्यायचा नसेल तर तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ बघावे लागणार आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून हा विषय मी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर मी सगळा अभ्यासक्रम फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. परंतु जर तुमच्या काही क्वेरी असतील, एखादा प्रश्न जर समजलेला नसेल किंवा यूट्यूबमध्ये काय होतं की सगळेच व्हिडिओ एका सिक्वेन्स फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उपलब्ध होत नाही आहेत, तर हे सगळ्या क्वेरी असतील, तुमच्या युनिट टेस्ट असतील, मी हँड रिटनमध्ये तयार केलेल्या नोट्स असतील, प्रत्येक प्रॉब्लेम जो सॉल्व करून दिलेला आहे त्याचं PDF आन्सर पाहिजे असेल, तर याचा सगळ्याचा एक संच मी आपल्या ॲप्लिकेशनला उपलब्ध करून दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे उपलब्ध करून घेऊ शकता. यासाठी एक आपण नॉमिनल फी चार्ज करतो, जी की तुमचा एक शर्ट जरी घ्यायचा म्हटलं त्या शर्टच्या किमतीपेक्षा अतिशय कमी फी आहे. तर तुम्हाला त्यासाठी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या क्लाससाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिकचे व्हिडिओ वन शॉट एका प्लॅटफॉर्मवर भेटणार आहेत, प्रत्येक टॉपिकची MCQची ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुमची घेतली जाईल, क्वेश्चन पेपरचं लास्ट क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला करून दिलं जाईल, त्याचबरोबर टाईम मॅनेजमेंट कसं करायचं पेपरमध्ये याविषयीचं मार्गदर्शन असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझ्याशी 1 to 1 इंटरॅक्ट करू शकता, चॅट करू शकता किंवा तुमच्या ज्या क्वेरी आहेत त्या तुम्ही मला डायरेक्ट कॉलवर विचारू शकता. तर ही फॅसिलिटी आपण ॲप्लिकेशनला अवेलेबल करून दिलेली आहे. तर एक नॉमिनल फीमध्ये त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला जॉईन करता येऊ शकतं. तर त्याचं रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल तर त्या रजिस्ट्रेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर करू शकता. आणि जर तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या संदर्भात किंवा जॉईन करण्याच्या संदर्भात जर काय प्रॉब्लेम येत असेल तर खाली स्क्रीनवर नंबर स्क्रोल होत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून हे प्रश्न विचारू शकता की सर ॲप्लिकेशनला कसं जॉईन करायचं. तर खाली जो नंबर दिसतोय तुम्हाला हा स्क्रीनवर, या नंबरवर तुम्ही काय करा, कॉल करा आणि तुमच्या क्वेरी विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण
एक्झाम्पल सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे प्रॅक्टिकल सॉल्व इल्युस्ट्रेशन नंबर 1 to 4 आपण अभ्यासणार आहोत. अतिशय सोपे आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून हे चारही एक्झाम्पल तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतात. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला एक्झाम्पल समजून घेण्याचा एक फॉर्म्युला आहे. आपली स्टाईल सर्वांना माहीत आहे. सुरुवातीला आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि दॅन आफ्टर सॉल्व करतो. तर आता या एक्झाम्पलमध्ये ट्रीटमेंट ऑफ स्टेशनरी म्हणजे स्टेशनरी कंझ्युमची ट्रीटमेंट, मी जी लास्ट व्हिडिओमध्ये मटेरियल कंझ्युमची वर्किंग सांगितली होती त्याच वर्किंगशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे. तर स्टेशनरी कंझ्युम मध्ये बघा आपल्याला त्यांनी काय दिले, ही फर्स्ट क्वेश्चन मध्ये बॅलन्स शीट दिलेली. ही जी बॅलन्स शीट आहे ना ॲज ऑन 31 मार्च 2027 आहे आणि खाली आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट 31 मार्च 2018 म्हणजे आपलं करंट वर्ष 31/3/2018 ला संपते. वर्ष संपण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे वर्षाच्या शेवटच्या तारखेला रिसिप्ट अँड पेमेंट प्रेझेंट केले. म्हणजे वर्ष सुरू कधी झालं असेल त्याच्या अगोदरच्या 1 एप्रिल म्हणजे 1/4/2017 ला सुरू झालं असेल. म्हणजे आपलं करंट इयर काय असणार आहे 2017 ते 2018 हे आपलं करंट इयर असणार आहे. आणि इथं आपल्याला जी बॅलन्स शीट दिलेली आहे ती 31 मार्च 2070 ची आहे. म्हणजेच ही बॅलन्स शीट आपली लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. लास्ट इयरच्या एंडिंग डेटची बॅलन्स शीट म्हणजे लास्ट इयरची म्हणजे आपली ही वर्षाच्या सुरुवातीची म्हणजे यालाच आपण ओपनिंग बॅलन्स शीट देखील म्हणणार. लास्ट इयर बॅलन्स शीट किंवा ओपनिंग बॅलन्स शीट असं संबोधणार. आता लास्ट इयर बॅलन्स शीटला आपल्याला त्यांनी किंवा ओपनिंग बॅलन्स शीटला स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलेला आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी किती दिलाय 8000. म्हणजे हा जो स्टॉक आहे हा आपला स्टेशनरीचा ओपनिंग स्टॉक आहे. कोणता स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक आहे. आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये बघा खाली रिसिप्ट अँड पेमेंटला बघा की पेमेंटला आपल्याला बाय स्टेशनरी परचेस म्हटले. म्हणजे ही स्टेशनरी परचेस केलेली आहे किती रुपयाची 7000 रुपयाची स्टेशनरी परचेस केलेली. म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलाय प्लस आपल्याला त्या ठिकाणी स्टेशनरी परचेस दिलेले रिसिप्ट अँड पेमेंटला. पेमेंट साईडला 7000 परचेस केली म्हणूनच पैसे गेलेत म्हणूनच त्यांनी ते पेमेंटला दाखवले. आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय की ₹1500 इज आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. आता हे आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल दिलेलं आहे किती रुपये 1500 रुपयाचं. आणि सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 31 मार्च 2018 हा जी डेट दिलेली ही वर्षाच्या शेवटची करंट इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे किती 1300. याला आपण काय म्हणणार क्लोजिंग स्टॉक. हा आपल्या या वर्षीचा शेवटच्या दिवशीचा क्लोजिंग स्टॉक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली. याचं आन्सर कशा पद्धतीने की आपल्याला काय करायचं याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ स्टेशनरी कंझ्युम म्हणजे त्या वर्षभरामध्येच त्यांनी स्टेशनरी किती वापरली. तर वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे स्टेशनरी किती होती, त्याच्यानंतर त्यांनी त्या वर्षामध्ये स्टेशनरी किती परचेस केली, प्लस आपण काय करणार त्या परचेस केलेल्या स्टेशनरीचं बिल काय जर पेड करायचं राहिलं असेल तर त्याला आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी म्हणणार. आणि वर्षाच्या शेवटी किती शिल्लक राहिली या गोष्टींचा विचार करून वर्षभरामध्ये किती स्टेशनरी कंझ्युम म्हणजे किती स्टेशनरीचा त्यांनी उपभोग घेतला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर त्याचा फॉर्मॅट मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलेला होता आणि तोच या ठिकाणी मी लिहिलेला आहे की ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी आपल्याला एक्झाम्पल मध्ये ओपनिंग बॅलन्स शीटला दिलेले ₹800. मग आपण या ठिकाणी ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी इनर कॉलमला मी लिहितो ₹800. त्याच्यानंतर परचेस ऍड करायचे, परचेस ऑफ स्टेशनरी असणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी परचेस ऑफ स्टेशनरी दिलेलं बघा पेमेंटला दिसते याचा अर्थ परचेस आहे ते आहे ₹7000. मग मी या ठिकाणी किती लिहिणार 7000 लिहिणार. मग हे 7000 जर ऍड झाले तर आपल्याकडं आता टोटल स्टेशनरी त्या वर्षभरामध्ये 7000 ऍड होईल किती दिसेल बघा 7800 रुपये दिसेल. प्लस आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी. आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी काय आहे का तर सर येस आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी दिलेलं त्यांनी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये
1500 रुपयाचा आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी. मग हे आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी देखील आपण या 7800 मध्ये काय करणार, ऍड करणार 1500. तर आपल्याला अमाऊंट किती भेटेल बघा, 0 0 8 आणि 5 13 हात चाला 1 8 7 8 1 आणि 1 9 9300 रुपये. आणि याच्यामधून आपल्याला क्लोजिंग स्टॉक जो आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला बघा, क्लोजिंग स्टॉक 1300 रुपये. तर हा काय करायचा, आपण मायनस करायचा यातून. तर आपण या ठिकाणी 1300 जर मायनस केले तर आपल्याला मटेरियल कंझ्युम म्हणजे स्टेशनरी कंझ्युमचे अमाऊंट आउटरला भेटणार आहे ₹8000. ₹8000 आपल्याला स्टेशनरी कंझ्युमचे अमाऊंट भेटणार. अशा पद्धतीने हे स्टेशनरीच्या बाबतीत होतं. काही प्रॉब्लेम मध्ये हॉस्पिटल असेल तर स्टॉक ऑफ ड्रग्स देतील, स्पोर्ट क्लब असेल तर आपल्याला स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल देतील. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट करायचं. याच्यामध्ये फक्त एक इफेक्ट मी सांगतो की हा जो क्लोजिंग स्टॉक आहे या वर्षीचा हा क्लोजिंग स्टॉक आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला पुढल्या वर्षी यूज करणार, म्हणून याचा दुसरा इफेक्ट 1300 रुपयाचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला दाखवावा लागेल. अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल समजून घेतलेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे ते. तर चला सेकंड एक्झाम्पल. फर्स्टली एक्झाम्पल आपण समजून घेऊया. काय सांगितले, फॉर द कन्सिडरिंग ऍडजस्टमेंट रिलेटिंग टू सबस्क्रिप्शन ओनली, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फक्त सबस्क्रिप्शनशी रिलेटेड ऍडजस्टमेंट दिलेले आहे. आता सबस्क्रिप्शनशी रिलेटेड ऍडजस्टमेंट काय असतात, सबस्क्रिप्शन काय असतं हे आपण थेअरी पार्ट मध्ये बघितलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली, तिथे जाऊन तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता. बघा आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला जी डेट दिलेली असेल 31 मार्च 2018 हे रिसिप्ट अँड पेमेंट आहे. म्हणजे सुरू कधी झाले, वर्ष 1/4/2017 ला सुरू झालं, म्हणजे संपलं 31 मार्च 2018 म्हणजे आपलं करंट इयर 2017-18 हे करंट इयर असणार आहे. तर आता हे करंट इयर आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. कसं ओळखू शकतो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी डेट आहे त्याच्यावरून आपण ते वर्ष करंट इयर कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं. आता या रिसिप्ट अँड पेमेंटला इकडं सबस्क्रिप्शन दिलेले आहेत, म्हणजेच रिसिप्ट दिलेले आहे. सबस्क्रिप्शन दिले म्हणजे रिसिप्ट साईडला सबस्क्रिप्शन दिले. आता रिसिप्टला मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन प्रकारचे रिसिप्ट, एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट तुमची लॅबिलिटी आहे आणि रिव्हेन्यू रिसिप्ट काय तुमचा इन्कम असणार आहे. आता म्हणजे रिसिप्टला ज्या अमाऊंट असतील ते एकतर लॅबिलिटीच्या दिलेल्या असतील किंवा इन्कमच्या दिलेल्या असतील. तर सबस्क्रिप्शन आपला इन्कम आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्ट सांगितलं होतं की सबस्क्रिप्शन करंट इयरचं कोणतं आहे, 17-18 हे जे वर्ष आहे हे आपलं करंट इयर आहे, म्हणजे 80,000 हे आपल्या करंट इयरचं सबस्क्रिप्शन. मग हा इन्कम आहे आपला, आपण हा करंट इयरचा इन्कम करंट इयर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कमला दाखवणार. लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन बघा किती, 16-17चं 1500 हे इग्नोर करणार. लास्ट इयरचं इन्कम आपण आपल्या इन्कम साईडला लिहिणार नाही. परंतु नेक्स्ट इयरचं बघा 18-19चं इन्कम दिसतं या ठिकाणी 3500 हे इन्कम न लिहिता याला प्री रिसिड इन्कम म्हणतो, हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दाखवणार. आणि ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितलंय, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आता सबस्क्रिप्शन आहे आपला इन्कम. मी तुम्हाला इन्कमच्या बाबतीत सांगितलं होतं की इन्कम आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट काय असणार आहे, 100% एक्झाम्पल मध्ये असते, पेपर मध्ये सुद्धा असणार. इन्कम आउटस्टँडिंग करंट इयर. करंट इयर म्हणले की दोन इफेक्ट, त्या पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक इन्कम मध्ये ऍड म्हणजे सबस्क्रिप्शन मध्ये ऍड, हा पहिला इफेक्ट असेल. आणि हे भविष्यात भेटणार आहे, आता भेटलं नाही. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, इन्कम झाला परंतु भेटलेला नाही. मग कधी भेटल तर सर भविष्यात भेटल. म्हणून इन्कम आहे म्हटल्यावर सबस्क्रिप्शन मध्ये ऍड, भविष्यात भेटणार बॅलन्स शीटच्या असेटला. मग आपल्याला हे जे सबस्क्रिप्शन आहे याला एक स्टार मार्क करावा लागेल. त्याच्यानंतर पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इन्कम आउटस्टँडिंग आहे फॉर 16-17. आता बघा वर्ष काय सांगितले त्यांनी, 16-17. 16-17 सर लास्ट इयर आहे. कोणतं इयर आहे, लास्ट इयर. इथं आपल्याला 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन बघा, हे लास्ट इयर आहे. मी तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंटला सांगितलं होतं की त्या 12 महिन्याच्या कालावधीत जर मागच्या वर्षीचे रिसिप्ट असतील म्हणजे लास्ट इयरचे, हे जे आहे करंट इयर आणि हे जे आहे नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन, तर 3 वर्षाचे असतील. लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन किती होतं आउटस्टँडिंग बघा, 2000 रुपये होतं. मग 2000 पैकी आपल्याला भेटलेत किती, 1500. लक्षात घ्या
की इथं रिसिप्टला दिसत आहेत 2000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं, रिसिप्टला 1500 भेटले. म्हणजे या 2000 मायनस जर 1500 जर आपण वजा केले तर फक्त 500 रुपये आपल्याला अजून भेटायचे राहिलेत. कधीचे हे 500 रुपये? 2016-17चे भेटायचे राहिलेत. कधी भेटतील सर? भविष्यात भेटतील. मग हे भविष्यात भेटणार म्हटल्यावर आपण हे बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार? असेटलाच लिहिणार. हे झालं सबस्क्रिप्शन. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ड्युरिंग द लास्ट इयर. बघा आता ऍडव्हान्स सुद्धा सबस्क्रिप्शन आहे लास्ट इयरचा. आता हे लास्ट इयर ऍडव्हान्स आहे याचा अर्थ काय? हे मागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये भेटलं, म्हणजे मागच्या वर्षीच आपल्याला या वर्षीचा इन्कम कधी भेटला? मागच्या वर्षीचा, म्हणून लास्ट इयर प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. तर तो इन्कम या वर्षीचा आहे म्हणून या वर्षीच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं. म्हणजे आता इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयर म्हणले की इफेक्ट 1 ते काय करायचं आपण आपल्या असेटला दाखवणार. आणि प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन काय म्हटलं मी तुम्हाला? लास्ट इयर. तर लास्ट इयरचं इफेक्ट 1च किती म्हणणार आपण त्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार ते 8000. आता सॉल्व करायला सुरुवात करायची. सबस्क्रिप्शन आपला इन्कम आहे, मग आपण आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय सबस्क्रिप्शन, कारण इन्कम साइडला दाखवणार आपण बाय सबस्क्रिप्शन. बरोबर. आता सबस्क्रिप्शन दाखवत असताना लक्ष द्या काय सांगतोय मी त्याच्याकडे. इथं हे सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं इग्नोर करणार, करंट इयरचं लिहिणार सबस्क्रिप्शन म्हणून इन्कमला 80,000 रुपये, ₹80,000 इनरला लिहिले आपण. नेक्स्ट पुढे काय सांगितलंय की 18-19 जे सबस्क्रिप्शन आहे 3,500 हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचंय, म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला येतो आणि मी या ठिकाणी लिहितो प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹3,500 मी आउटरला लिहिणार 3,500. नेक्स्ट पुढे बघा ऍडजस्टमेंट मध्ये सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग करंट इयर 7,000. आता बघा हे सबस्क्रिप्शन करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे 7,000, म्हणजे सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करावं लागेल. सबस्क्रिप्शन इन्कमला लिहिले त्या ठिकाणी यायचं ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹7,000 हे ऍड होतील. आणि बघा 80,000 प्लस 7,000 याची टोटल इनरला आपण घेणार 87,000. नेक्स्ट पुढे बघा नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सेकंड ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17चं किती? 2,000 रुपये. आता बघा हे एक गोष्ट लक्षात घ्या, माझा एक इफेक्ट द्यायचा राहिला या ठिकाणी की करंट इयरचं आउटस्टँडिंग 7,000 आपण ऍड केलं, पण याचा दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहावाच लागणार आहे. आपण हेडिंग देणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला ₹7,000. आता ही लिहिताना एक काळजी घेऊया आपण की हे आपलं करंट इयरचं आहे, मग आपण लास्ट इयर लिहूया 2016 आणि 17 आणि करंट इयर लिहूया 2017 आणि 18. 17-18चं 7,000 आपण इनरला लिहूया. आणि इथं जे सबस्क्रिप्शन आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी बघा हे लास्ट इयरचं 2,000 रुपये, हे 2,000 मी तुम्हाला सांगितले की त्यातले 1,500 भेटलेत म्हणूनच ते रिसिप्टला दिसत आहेत. मग 2,000 मधून 1,500 वजा झाले तर 500 रुपये 16-17च्या आउटस्टँडिंग बॅलन्स शीटच्या असेटला, म्हणून लिहिताना आपण काय करणार या ठिकाणी 500 रुपयेच लिहिणार. आणि असं टोटल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्या दोन्ही वर्षाचं मिळून 7,500 बॅलन्स शीटच्या असेटला दाखव. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये ते काय सांगतात की आपल्याला या ठिकाणी अँड म्हटलंय त्यांनी अँड ड्युरिंग द इयर सबस्क्रिप्शन प्री रिसिव्ड, म्हणजेच काय लास्ट इयर ड्युरिंग द लास्ट इयर प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन किती? 8,000, म्हणजे 8,000 लास्ट इयरचं प्री रिसिव्ड आहे. हे आपल्याला सबस्क्रिप्शन मध्ये ऍडच करावं लागणार, याचा एकच इफेक्ट आहे सबस्क्रिप्शन मध्ये ऍड. तर आपण सबस्क्रिप्शनला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड प्री रिसिव्ड किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹8,000. आणि असं टोटल सबस्क्रिप्शन आपण आउटरला घेऊन टाकणार 87 आणि 8 टोटल 95,000 95,000 रुपये. बघा सबस्क्रिप्शन आपण इन्कमला वर्किंग दाखवलं 95, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन करंट इयरचं होतं ते लॅबिलिटीला दाखवलं, आणि प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं जे होतं ते आपण ह्या सबस्क्रिप्शन मध्ये करंट इयरच्या ऍड केलं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं 500 असेटला आणि करंट इयरचं 7,000 असेटला, असं टोटल 7,500 असेटला दाखवलं. आय होप सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. आता आपण आपले एक्झाम्पल नंबर
थर्ड कडे जाऊया आणि तो काय सांगतोय ते समजून घेऊया. तर चला फर्स्ट 3 नंबरचं एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊया. पहा काय सांगितले एक्झाम्पल मध्ये, याच्यावर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला असेटवर, म्हणजे या एक्झाम्पल मध्ये डेप्रिशिएशनची कन्सेप्ट आहे. ऑन 1 एप्रिल 2018 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला फर्निचर अकाउंट शो अ बॅलन्स ऑफ ₹1,00,000 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे कितीचं फर्निचर होतं सर, आपल्याकडे ₹1,00,000 म्हणजे 1,00,000चं फर्निचर होतं. ऑन 1 जुलै म्हणजे वर्ष सुरू झाल्यानंतर 3 महिन्याने म्हणजे वर्षातले 3 महिने संपले होते, शिल्लक 9 महिने असताना 1 जुलैपासून 31 मार्च पर्यंत 9 महिने राहतात. 9 महिने असताना आपण ॲडिशनल फर्निचर परचेस केलं, म्हणजे नवीन फर्निचर परचेस केलं. किती रुपयाचं? 30,000 रुपयाचं. म्हणजे आपल्याकडे जे 1,00,000 होतं त्याला आपण म्हणूया ओल्ड फर्निचर, आणि जे 30,000चं ॲडिशनल परचेस केलं याला आपण म्हणूया न्यू फर्निचर. म्हणजे आता आपल्याला याच्यावर काय सांगितले त्यांनी, डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलं. तर जे ओल्ड फर्निचर आहे याच्यावर आपल्याला टोटल 12 मंथचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, कारण की ते वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत होतं. आणि न्यू फर्निचर आपण 30,000 रुपयाचं जे परचेस केलं, हे 30,000 रुपयाचं हे 1 जुलैला परचेस केले, 1 जुलै 2018ला, म्हणजे याच्यावर आपल्याला फक्त 9 महिन्याचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि हे त्यांनी पुढे सांगितलं की डेप्रिशिएशन इज टू बी कॅल्क्युलेट 12%, म्हणजे डेप्रिशिएट फर्निचर इज डेप्रिशिएट बाय 12%, 12%. तर पहिल्यांदा आपण काय करूया, ओल्ड फर्निचर आणि न्यू फर्निचरवर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करू. फर्स्ट आपण फर्निचर लिहिणार कुठं, तर आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला आपण फर्निचर लिहिणार आहोत. या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेटला ₹1,00,000चं फर्निचर लिहिणार. आणि आता फर्निचरवर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू, की वर्किंग नोट करावं लागेल कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन ऑन ओल्ड फर्निचर म्हणजे जुन्या फर्निचरवर आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. जुनं फर्निचर सर 1,00,000 रुपयाचं होतं, त्याच्यावर 12% म्हणून 12/100 केलं तर ते भेटणारे आपल्याला टोटल 12,000 रुपये. टोटल किती भेटेल? 12,000 रुपये. देन नेक्स्ट डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. कोणतं फर्निचर? न्यू फर्निचर. नवीन फर्निचर होतं 30,000 रुपयाचं, त्याच्यावर 12% म्हणून 12/100 आणि किती महिन्याचं? 9 महिन्याचं म्हणून 9/12. तर हे 2 12 कॅन्सल होतील, हे 2 शून्य इथले आणि इथले 2 शून्य कॅन्सल होतील, 300 गुणिले 9, तर टोटल डेप्रिशिएशन आपल्याला भेटेल 2,700 रुपये. मग न्यू फर्निचरवर. मग आपण जर असं दोन्हीची टोटल केली ओल्ड आणि न्यू फर्निचरच्या डेप्रिशिएशनची, तर 1,200 प्लस 12,000 प्लस 2,700 अशी जर टोटल केली तर 14,700 रुपये आपल्याला टोटल फर्निचरवर डेप्रिशिएशन येणार. मग हेच आपण आपल्या असेटला कसं दाखवणार, तर असेटला दाखवताना आपण अगोदर म्हणणार आपण जे ऍड केलेलं फर्निचर आहे, म्हणजे हे जे न्यू फर्निचर ऍड केलं तर ऍड म्हणणार न्यू फर्निचर. नवीन फर्निचर 30,000 रुपयाचं परचेस केलं आपण, म्हणजे 1,00,000 प्लस 30,000 टोटल 1,30,000 रुपयाचं फर्निचर झालं. आणि याच्यातनं लेस डेप्रिशिएशन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं 14,700 रुपयाचं, ते 14,700 रुपये जर ऍड केले तर आपल्याकडं लेस केले तर आपल्याकडं डेप्रिशिएशन वजा होऊन जे फर्निचर राहणार आहेत लेस करून, तर 1,15,300 रुपयाचं फर्निचर राहील. आणि हे जे 1,700 वजा केलं ते हा आपला लॉस आहे, एक्सपेंडिचर आहे, तो एक्सपेंडिचर साईडला लिहायचा आपण टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 14,700. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 3 समजून घेतलेलं आहे. बघा एक्झाम्पल नंबर 4 फर्स्टली आपण रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊया. बघा याच्यामध्ये आपल्याला स्पेशल काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेसच्या ट्रीटमेंट कशा द्यायचा हे सांगितलेलं आहे. आता ही जी बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला, ज्यावेळेस एक्झाम्पलमध्ये बॅलन्स शीट देतील त्यावेळेस ती 100% समजा की ओपनिंगची बॅलन्स शीट आहे. ओपनिंगच्याच बॅलन्स शीटला मी लास्ट इयर बॅलन्स शीट देखील म्हणतो, कारण की ओपनिंगच्या डेटची म्हणजेच लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे. तर या लास्ट इयरच्या बॅलन्स शीटला असेट साईडला तुम्हाला प्रीपेड सॅलरी नावाचा एक्सपेंडिचर, म्हणजे मागच्या वर्षी लास्ट इयर बॅलन्स शीट म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटला म्हणजे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला प्रीपेड सॅलरी 2,000 रुपये. ही जे 2,000 रुपये सॅलरी मागच्या वर्षी भेटली ही कधीची असणार आहे? मागच्या वर्षी प्रीपेड आहे म्हणून हे करंट इयरचे असणार आहे, म्हणजे हा
करंट इयरचा एक्सपेन्सेस आहे. त्यामुळं हा आपल्याला आपल्या पर्टिक्युलर सॅलरी जी असणार आहे करंट इयरची त्या सॅलरीमध्ये ऍड करावा लागेल, एवढा एकच इफेक्ट असणार याचा. लास्ट इयर म्हटलं की एक इफेक्ट तो सॅलरीमध्ये ऍड करणार. खाली जाऊन त्यांनी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं, त्याची डेट आहे 31 मार्च 2019. म्हणजे आपलं जे वर्ष सुरू होणार आहे 1/4/2018 ला आणि संपणार आहे 31/3/2019 ला. म्हणजे आपलं करंट इयर असेल 2018 आणि 19. तर या वर्षातला पेमेंटला बघा सॅलरी दिली आपल्याला. सॅलरीमध्ये त्यांनी 18-19 हे करंट इयर आहे आणि 19-20 हे नेक्स्ट इयर आहे. म्हणजे त्याला आपण पुढचं वर्ष म्हणूया, नेक्स्ट इयर. तर आता 18-19चा जो सॅलरी आहे तो आपला एक्सपेन्सेस आहे. पेमेंटला पण एक्सपेन्सेस असतात, आपला एक्सपेन्सेस आहे, हा पण एक्सपेंडिचरला दाखवणार. पण 19-20चा पुढल्या वर्षीचा एक्सपेन्सेस तुम्ही आत्ताच पेड केला, म्हणजे भविष्यातला खर्च आत्ताच पेड केला, त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतो. हा तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेटला दाखवावा लागेल. आणि ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितले आउटस्टँडिंग सॅलरी खर्च आहे तो आउटस्टँडिंग आहे करंट इयर, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर 5,500 याचे दोन इफेक्ट. करंट इयरचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करावे लागतील आणि ते द्यावे लागणार आहेत म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दुसरा इफेक्ट लिहावा लागेल. आणि इतका सोपा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. बघा फर्स्टली आपण बॅलन्स शीट बघूया. बॅलन्स शीटला काय दिले, प्रीपेड सॅलरी दिले. मग हे प्रीपेड सॅलरी आपला एक्सपेंडिचर आहे. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरचं एक्सपेंडिचरला येऊया आणि त्या ठिकाणी लिहूया टू सॅलरीज. त्याची अमाऊंट आपल्याला माहित नाहीये, ती तशीच राहू द्या. आपल्याला ज्यावेळेस भेटेल पेमेंटला त्यावेळेस ती लिहूया. आणि या ठिकाणी लिहायचं प्रीपेड सॅलरी आणि कंसातल्या लास्ट इयर. कधीची सॅलरी ही प्रीपेड लास्ट इयरची. आणि त्याची अमाऊंट आहे ₹2000 ₹2000 त्याची अमाऊंट. याच्यावर अजून एक ऍडजस्टमेंट आहे सॅलरीवर, म्हणून मी एक लाईन मारून अजून 2 लाईन त्या ठिकाणी जागा सोडतो. अशा पद्धतीने बॅलन्स शीटचं आपण लिहून घेतलं. पुढे बघा त्यांनी रिसिप्ट अँड पेमेंटला सॅलरीज दिले आपल्याला. किती दिले, 30,000 18-19 म्हणजे करंट इयरची सॅलरी दिली. तर आपण आपल्या पेमेंटला जाऊया आणि त्या ठिकाणी आपण जे बाय सॅलरी लिहिलं तिथं ₹30,000 लिहूया. आणि त्याच्यामध्ये लास्ट इयर प्रीपेड ऍड झाले तर 32,000 इनरला येतील. एवढाच त्याचा इफेक्ट असणार आहे. नेक्स्ट पुढे काय सांगितलंय की आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट इयरची सॅलरी दिली ₹1,000 म्हणजे प्रीपेड सॅलरी आहे. तर हे आपल्या या वर्षीच्या बॅलन्स शीटला आपण या वर्षीची बॅलन्स शीट तयार केलेली बघा. इथं बॅलन्स शीट 31/3/2019 या ठिकाणी लिहायचं प्रीपेड सॅलरी. असेट साइडला प्रीपेड सॅलरी, कारण का भविष्यातला खर्च आत्ताच पेड केला, भविष्यात बेनिफिट निघेल. या ठिकाणी आपण म्हणूया करंट इयर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ₹1000 प्रीपेड सॅलरीची ₹1000 लिहिणार आपण असेटला. आणि लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी असं सांगितलं की आउटस्टँडिंग सॅलरी कधीची आउटस्टँडिंग आहे ते समजून घ्या. आउटस्टँडिंग सॅलरी करंट इयर इफेक्ट 2 5,500. करंट इयर म्हटले की इफेक्ट 2 त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला जायचं, ज्या ठिकाणी आपण सॅलरी लिहिलं त्या ठिकाणी यायचं म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज कंसात लिहायचं करंट इयर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹5,500 ₹5,500. असे टोटल आपल्याला सॅलरी म्हणून आउटरला भेटणार आहेत एक्सपेंडिचर साइडला ₹37,500. आणि ही जी आउटस्टँडिंग सॅलरी 5,500 याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार आपण. आउटस्टँडिंग सॅलरीज द्यावे लागणार आहे करंट इयरचे आहे, अमाऊंट लिहिणार 5,500. आता प्रॉब्लेम संपलेला आहे. सर तुम्ही आम्हाला हे 4 प्रॉब्लेम समजून सांगितले पण एकही प्रॉब्लेम मध्ये तुम्ही रिसिप्ट अँड पेमेंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट क्लोज केलं नाही. कारण की बाळांनो या प्रॉब्लेमचा उद्देशच हा आहे की तुम्हाला त्या पर्टिक्युलर कन्सेप्ट समजून सांगणे, तुम्हाला टॅली करणे आणि ते एक्झाम्पल क्लोज करणे हा उद्देश नाही. त्या ऍडजस्टमेंट असतील एक्सपेन्सेसच्या, सबस्क्रिप्शनच्या, डेप्रिशिएशनच्या, मटेरियल कन्झ्युमच्या, ह्या तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात म्हणून समजून सांगितलेल्या आहेत. ह्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या जर इथून पुढच्या एक्झाम्पल मध्ये आल्या तर त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम होता, त्यासाठी हे समजून सांगितलेलं होतं. तर त्यामुळे आपण हे ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट क्लोज केलेलं नाही आहे. तर आय होप तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. आज जे मी तुम्हाला शिकवलं विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 3 आणि लास्ट एक्झाम्पल नंबर 4, हे 4ही एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेले
असतील. या एक्झाम्पलच्या PDF नोट्स जर तुम्हाला अवेलेबल पाहिजे असतील तर ते मी ॲप्लिकेशनला अवेलेबल करून दिलेले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी नॉमिनल चार्जेस पेड करून क्लास जॉईन करायचा आहे. अतिशय नॉमिनल चार्जेस आहे. नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवर ते ॲप्लिकेशन आपण चालवतो. विद्यार्थ्यांना एक आपला ॲक्सेस राहावा म्हणून. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं रजिस्ट्रेशन करून तुम्ही ते जॉईन करू शकता. तर आज आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 5 समजून घेऊया. तोपर्यंत सर्वांना मी कॉमर्सवाला मास्तर बाय करतो आणि सर्वांनी काळजी घ्या, म्हणजेच टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.